हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉगमध्ये। आज आहे बेंदूरच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज संध्याकाळचं रुटीन शेअर करते तुमच्याबरोबर। आणि मी आज बनवणार आहे पुरणपोळी। संध्याकाळचे 5 वाजले, आता मी बनवते चाय माझ्यासाठी। चाय पिल्याशिवाय माझं डोकं काही चालत नाही, म्हणून मी पहिले चाय पिऊन घेते। चाय पिऊन झाल्यानंतर आता मी किचनमध्ये आता मी टोपात ना भात लावून घेते। भात लावून झाल्यानंतर कुकरमध्ये चण्याची डाळ लावते, कारण की मी चण्याची डाळ मी फक्त कुकरमध्येच लावते। धुवून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं तेल आणि हळद टाकून कुकरला 4 शिट्ट्या लावून घेते। तर मी आता पीठ तर फक्त मी टोपल्यातच मळते, परातीत मळत नाही, कारण की परातीत मला मळत नाहीत नाही, म्हणून मी छोटंसं टोपलं आणलंय। आणि त्या टोपल्यात ना मी 4-5 गव्हाचं पीठ घेतलं। त्या गव्हाच्या पिठात मी आता थोडंसं मीठ थोडंसं हळद टाकून घट्टसं मळून घेते। घट्टसं मळून झाल्यानंतर त्याच्यात अर्धा ग्लास पाणी घालून झाकण लावून ठेवते। आता ते बघा मी घट्ट मळून ठेवलेत। आता घट्ट मळून झाल्यावर पाणी ओतल्यानंतर असं होतं। आता बघा झाकण लावून एका साईडला ठेवून 15-20 मिनिटासाठी साईडला ठेवून टाकते। आता भात तर शिजलाय माझा, त्याच्यावर आता झाकण लावून ठेवून देते। कुकरचं पण 4 शिट्ट्या झाल्यात माझ्या। आता कुकर काढून घेते मी। आता कुकरमध्ये बघा ते पूर्ण असं हे झाले, घट्ट झाले। आता पाणी ओतून पूर्ण असं पातळ करून घेते। एक टोप घेते आणि त्यावर एक पुरणाची जाळी ठेवते आणि त्याच्यावर सगळं पाणी काढून घेते। आणि पाणी काढून झाल्यानंतर कढई घेते, कढई सगळी डाळ काढून घेते आणि थोडीशी डाळ आहे ना ह्याच्या जाळीवर ठेवते, कारण की वाटून घेते। असं घट्ट होते ती डाळ असं वाटून त्याच्यात टाकल्यानंतर। आणि ती वाटून नाही टाकली तर असं पातळ होते, ते काय चांगलं चव नाही लागत। असं डाळ टाकले की छान असं चव लागते। आणि त्याच्यानंतर आता कढईत मी गूळ टाकते। आणि तुम्ही बोलत असेल आता हे असं मोठे गूळ का टाकते, कारण की तशीच मला सवय आहे। ते दुसऱ्यानंतर पातळ टाकल्यानंतर मला कळत नाही, म्हणून असं मोठे ठेवून आणि खाली बुडा असे ठेवते आणि वरती असं डाळ पसरून ठेवते आणि झाकण लावून ठेवते, की मला बरोबर कळतं की किती गोड लागतं आणि किती गोड विरघळून मला बरोबर डाळ पूर्ण असं पातळ झाले। आता बारीक मंद गॅसवर असं झाकण लावून ठेवते आणि ते बरोबर असं आता मी झाकण लावून ठेवते। आता 5-10 मिनिटानंतर बघितलं बघा ते असं घट्ट झालंय। ते असं अजून मी 5 मिनिटं ठेवते। 5 मिनिटं झाल्यानंतर आता बघा पूर्णच पाणी आटून गेले। आता त्याच्यात मी इलायची पावडर, सुंठ, बडीशोप हे टाकून घेते। त्याच्यानंतर पूर्ण असं चांगलं असं चमच्याने हलवून घेते चांगलं आणि झाकण लावून ठेवते त्याला, की त्याच्यात म्हणजे चव चांगलं उतरेल, त्याचं चांगलं हलवून घेते। आता पुरण तर माझी ही तयार झाली। आता मी कट्याची आमटीची तयारी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर टाकून वाटून घेते। वाटून झाल्यानंतर असं एका वाटीत काढून घेते। त्याच्यानंतर आता टोप ठेवते। टोप तर माझं गरम होते, तोपर्यंत आता मी कट्याच्या आमटीमध्ये हळद, मीठ आणि लाल मसाला टाकून हलवून घेते। आता त्याच्यात तेल वतले, तेलमध्ये आता राई, आलं, लसूण, खोबऱ्याचं वाटण टाकते आणि चांगलं भाजून घेते त्याला। मसाला तर माझा भाजून झालाय। आता हे कट्याची आमटी टाकते, त्याच्यात टाकून झाल्यानंतर मंद गॅसवर आता शिजून घेते। आता तिथं आमटी शिजते, इथं मी आता कांदा भजी करून घेते। कांदा कापून घेते। कांदा भजी तर आमच्या घरात सगळ्यांना आवडतं, म्हणून मी आता कांदा भजी तर मी प्रत्येक पोळ्या केल्या की कांदा भजी जास्त बनवते। आता कांदा इथं कापून घेतला, तोपर्यंत बघा आमटी माझी कोथिंबीर आता बारीक कापून घेते आणि आमटीत टाकते आणि आमटीमध्ये चांगलं हलवून घेते आणि झाकण लावून ठेवून देते। आता कांदा कापून घेते। कांदा कापून झाल्यानंतर बारीक मिरची कापून घेते, कोथिंबीर असं कापून घेते। टोपल्यात मी कांदा टाकून घेतले, आता मिरची पण टाकून घेते, कोथिंबीर पण टाकून घेते। आता बेसनाचं पीठ टाकते। बेसनाचं पीठ टाकल्यानंतर त्याच्यात क्रश करून ओवा टाकते, हळद टाकते, मीठ टाकते, चमच्याने मिश्रण एकत्र करून घेते आणि त्याच्यानंतर 10-15 मिनिटापर्यंत असं झाकून ठेवते, कारण की त्याला झाकून ठेवलं की असं छानपैकी पाणी सुटते त्याला आणि थोडंसं मिठाने पण असं बघा 15-20 मिनिटं झालेत। आता
आणि मस्त की तर थोडंसं पाणी सुटलं आहे. आता थोडंसं जास्त वतत नाही, थोडंसंच पाणी वतून असं कालवून घेते. कालवून झाल्यानंतर असं 5-10 मिनटं म्हणजे बाजूला ठेवते. आणि आता मी पापड भाजून घेते. पापड भाजून झाल्यानंतर आता भजी करून घेते. पापड पण तळून झाले आणि भजी पण तळून झाले. आता मी करते पुरणपोळी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.